तर मित्रांनो, एआय आता खूप जास्त ट्रेंडिंगला आलेलं आहे. एआयच्या मदतीने आपण फोटो जनरेट करू शकतो. एआयच्या मदतीने आपण व्हिडिओ जनरेट करू शकतो आणि एआयनेच आपण स्क्रिप्ट देखील तयार करून घेऊ शकतो. ह्या प्रकारे जास्तीत जास्त क्रिएटर्स एआयच्या मदतीने थंबनेल बनवून घेतात आणि तोच थंबनेल आपल्या YouTube व्हिडिओला यूज करतात. आता एआयच्या मदतीने थंबनेल बनवून तो थंबनेल व्हिडिओमध्ये यूज केल्यावर काही प्रॉब्लेम येतो का? तर खूप लोकांच्या मनात डाऊट आहे. एआयचा थंबनेल यूज केल्यावर चॅनल मॉनिटाईज तर होईल का नाही? चॅनलवर स्ट्राईक येतो का नाही? असे खूप जास्त डाऊट क्रिएटर्सच्या मनात आहे. का एआयने थंबनेल बनवणं सेफ आहे का नाही? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, एआयच्या मदतीने थंबनेल बनवून YouTube वरती यूज केल्यावर काही प्रॉब्लेम आला असता तर मी स्वतः माझ्या YouTubeच्या व्हिडिओजमध्ये एआयचा थंबनेल यूज केला असता का? तर ते तुम्हीच सांगा. आतापर्यंतचे जेवढे माझे YouTube वरती व्हिडिओज अपलोडेड आहेत तर ते सगळ्या YouTubeचे व्हिडिओचे जे थंबनेल्स आहेत ना, तर ते सगळे एआयच्या मदतीनेच बनवून मी अपलोड केलेले आहेत. तर तशा प्रकारचे थंबनेल तुम्हाला देखील बनवता येत नसेल आणि तुम्हाला देखील बनवायचं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. मी तुम्हाला लगेचच ह्याच्या पुढचा व्हिडिओ त्या टॉपिक वरती घेऊन येईल. पण एआयच्या थंबनेल वरती देखील स्ट्राईक येऊ शकतो, पण YouTube करून नाही बरं का. आपण थंबनेल मध्ये ज्यांचा फोटो यूज केलेला आहे, म्हणजे जसे की मी आता मनोज देचा फोटो यूज केला समजा, तर मग मनोज देने तो व्हिडिओ पाहिला, मग तो मनोज दे आपल्याला स्ट्राईक देऊ शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. पण आपल्याला YouTube कडून एकही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक वगैरे काही देखील येणार नाही. व्हिडिओवरती कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक सुद्धा येऊ शकतो जेव्हा तुम्ही थंबनेल मध्ये कॉपीराइटेड इमेज यूज केला किंवा थंबनेल मध्ये म्हणजे मिसलीडिंग मेटाडाटा, एक ही देखील स्ट्राईक येऊ शकते. मिसलीडिंग मेटाडाटा म्हणजे तुम्ही थंबनेल मध्ये एक दाखवता आणि व्हिडिओ मध्ये एक वेगळंच असतं. तर हे कशासाठी करतो आपण की इम्प्रेशन्स वाढण्यासाठी, इम्प्रेशन्स किंवा CTR म्हणजेच क्लिक थ्रू रेट. जर तुम्ही CTR वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक हे नक्कीच येऊ शकतो. तर एकदम सोपी गोष्ट काय, मिसलीडिंग मेटाडाटा न करणं आणि कॉपीराइटेड इमेज यूज न करणं आणि मोठ्या क्रिएटर्सचे फेस जे असतात ना आपल्या थंबनेल मध्ये यूज न करणं, हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि चॅनल डिमॉनिटाईज होण्याचा विषय म्हणजे चॅनेल डिमॉनिटाईज तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ एआयच्या मदतीने बनवचाल. म्हणजेच फोटोज एआयच्या मदतीने बनवणे, व्हिडिओची क्लिप एआयच्या मदतीने बनवणे किंवा आपलं जे व्हॉइस ओव्हर असतं ना ते देखील एआयच्या मदतीने बनवणे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर तुमचं चॅनल नक्कीच डिमॉनिटाईज होईल. नाही तर मॉनिटाईज होण्याच्या आधी जर बनवले असतील तर तुमच्या मॉनिटाईजला खूप जास्त प्रॉब्लेम येईल, नाही तर डिमॉनिटाईज होऊन टाकेल. तुम्ही एआयच्या मदतीने काय काय बनवू शकता, जर तुम्ही एआयच्या मदतीने पूर्णपणे फोटो आणि म्हणजे फोटोचा वापर करून व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर तुमच्या स्वतःचा असला पाहिजे, म्हणजे आवाज तुमच्या स्वतःचा असला पाहिजे. नाहीतर तुम्ही आवाज एआयच्या मदतीने बनवला तर आपला फेस, आपला चेहरा जो असतो ना तो स्वतःचा असला पाहिजे. तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कोणते तरी एक, म्हणजे व्हिडिओ नाही तर ऑडिओ, दोन्हीपैकी एक एआयचा यूज करा आणि एक आपला यूज करा. एवढं केलं तर चॅनल सेफ एकदम आरामात राहील. एआयच्या मदतीने थंबनेल जर बनवून यूज केला तर काही देखील प्रॉब्लेम येणार नाही. मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केलेला असाल तर घाबरण्याची काही देखील गोष्ट नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टा प्रो टिप्स प्लस YouTube हॅक्स व्हिडिओज पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.